नागपुरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर एका तरुणीची 25.5 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे। तक्रारीच्या आधारे सक्करदरा पोलिसांनी 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार समृद्धी पराते ही सावनेर येथील रहिवासी आहे। तिला MBBS करायचं होतं। तिनं नागपूर येथील पीपल लिंक प्लेसमेंट प्रायव्हेट लिमिटेडची एका वर्तमानपत्रात जाहिरात बघितली, ज्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचा दावा करण्यात आला होता। त्यानंतर पीडितीची भेट आरोपी अतुल इंगोलेशी झाली। आरोपीनं तिला सांगितलं की कोपरगाव येथील RJS कॉलेजचा अमेरिकेतील कोलंबस सेंट्रल युनिव्हर्सिटीची करार आहे। आरोपी व्यंकट रेड्डी राहणार हैदराबाद आणि उमंग पटेल राहणार अहमदाबाद यांना विद्यापीठाचे संचालक आणि CEO असल्याचं भासवून समोर करण्यात आलं। पीडितेला नोंदणी, प्रशिक्षण, वसतिगृह खर्च आणि शुल्कासाठी रोख आणि ऑनलाईन असे 28,60,000 फसवण्यात आलं। आरोपींनी ईमेलद्वारे बनावट पावत्या, मार्कशीट आणि विद्यार्थी ID पाठवून तिचा विश्वास संपादन केला। मात्र जेव्हा तिला संशय आला, तिनं प्रवेश रद्द करण्याची विनंती केली, तेव्हा फक्त 3 लाख रुपये परत करण्यात आले, तर उर्वरित 25,50,000 परत देण्यात आले नाही। फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। काही अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, तिचे पैसे ट्रान्सफर झालेले आहे, जवळपास 14 लाख रुपये झालेले आहे। USD मार्फत झालेले आहे, अमेरिकन डॉलरच्या मार्फत, आणि अमेरिकेमध्ये ते पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये सर्वच्या सर्व ईमेल ID हे प्राथमिकदृष्ट्या फेक दिसत आहे। जे डॉक्युमेंट बनवलेले आहे ऍडमिशनचे आणि जे मुलीला पुरवलेले आहे डॉक्युमेंट, ते सुद्धा प्राथमिकदृष्ट्या फेक दिसत आहे। बाकीचा जो तपास आहे ते पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ते डॉक्युमेंट म्हणजे सर्व डॉक्युमेंटच्या बाबतीत असेल, व्हिसा असेल तर ते फेक आहे किंवा ओरिजिनल आहे, परंतु प्राथमिक माहितीप्रमाणे ते डॉक्युमेंट फेक दिसत आहे।